मस्त गाडीतून निसर्ग बघत असताना चहाचे एक एक घोट घेताना फार आनंद होत आहे. चवीनी चहा पितोय. चहाचा स्वाद घेत घेत गाडीतून निसर्ग बघतोय. हा क्षण पुन्हा येणे नाही. आलोय. हो मग काय. अचानक घडलेली ही ट्रिप आहे. त्यामुळे अजूनही खूप आनंद होतोय मनाला. खरंच ना, मला तर स्वप्नात पण नव्हतं माझं कास पठार होणार आहे म्हणून. भूमीत आल्यानंतर मग तसंच वाटायला लागलं. आपण पण त्यांच्याच काळातले आहोत की काय, शिवाजी महाराजांच्या. कुठेतरी दिसतील आपल्याला घोड्यावरून येताना. एवढ्या छान याच्यात ते राहत होते निसर्गात. आपल्याला कधीतरी निसर्ग पाहायला मिळतोय. हा छानच. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण कास पठाराच्या दिशेने चाललेलो आहोत. पण वाटेत आपल्याला एक सुंदर असा तलाव दिसतोय. माझ्या मते हा तलाव म्हणजे कास तलाव असावा. पूर्ण अशी माहिती नसल्यामुळे मी असं निश्चित काही सांगू शकत नाही, परंतु पुढे गेल्यावर याची सगळी माहिती आपल्याला मिळेल. परंतु आपण आता जसं कास पठाराच्या रस्त्याने चाललेलो आहोत तसा निसर्ग इतका सुंदर दिसत चाललेला आहे की असं वाटतंय की प्रत्येक स्पॉटला आपण थांबावं आणि तिथं एक 10-15 मिनिट आपला वेळ घालवावा. आणि असं जर करत गेलो तर आपण कास पठारावर संध्याकाळीच पोहोचू. आपलं 11 ते 3 हा तिकीट आहे आणि आपलं तिकिटाचं टाइम संपून जाईल आणि आपल्याला कास पठार बघायला मिळणार नाही. सो गाईज, मला वाटतं आपण इथं 5 मिनिट फक्त थांबू आणि पुढच्या प्रवासाला निघू. चला चला.
किलोमीटर आहे इथून? इथून जवळच आहे, तरी 5 मिनिटं लागतील तुम्हाला वरती जायला. 5 मिनिटं ना? हो आता आमचं इथं ऑनलाईन बुकिंग केलं होतं, मग इथं डायरेक्ट आलं तरी बुकिंग होतं का? हो, ऑफलाईन पण तिकीट मिळते तुम्हाला. ऑफलाईन पण मिळते. बरं, पुढे जाऊन आता किती वेळात आम्हाला बघून होईल पठार? तुमच्या फिरण्यावरती हो का? एरिया तसा बराच आहे, अच्छा. पण 1 तास 2 तास तुमच्या फिरण्यावरती. आणि मग तुमच्यातर्फे इथं गाडीतनं आम्हाला फिरवणं? मधून तुम्हाला बस असते, पॉइंटला तुम्हाला ड्रॉप करेल. अच्छा, वॉकिंगच फिरायचं असतं सर. ओके, ठीक आहे, धन्यवाद. ओके.